गुड मॉर्निंग स्टुडंट. पेज नंबर 21 वरील टू द मार्केट आपल्याला आज ही पोएम घ्यायची आहे. तर पहा, लिसन, रिपीट अँड रीड अलाउड. कविता ऐका, म्हणा आणि मोठ्याने वाचा. तर आपल्याला पाहायचं या पेजवर पिक्चर्स पण दिलेले आहेत, हो की नाही, आणि पोएम लिहिलेले आहे. चाइल्ड 1, चाइल्ड 2, चाइल्ड 3, चाइल्ड 4 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. दिसतंय की नाही तुम्हाला? तर आपल्याला नेमकं हे काय आहे हे वाचल्यानंतर लक्षात येईल. ओके. तर चाइल्ड म्हणजे मुलगा एक म्हणतो, एक नंबरचा मुलगा म्हणतो, आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. म्हणजे काय? मी मार्केटमध्ये गेलो, तुला माहिती आहे मी काय खरेदी केलं? सम रेड शायनी ॲपल्स म्हणजे मी काही चमकदार लाल कलरचे सफरचंद घेतले. दॅट्स व्हॉट आय गॉट. मी काय घेऊन आलो आहे? दॅट्स व्हॉट आय गॉट. मी काय घेऊन आलो आहे? अशा प्रकारे चाइल्ड नंबर 1 हा बोलतोय. नंबर चाइल्ड 2 काय म्हणतोय पहा. आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लफ ऑफ ब्रेड, दॅट्स व्हॉट आय गॉट. म्हणजे काय? मी मार्केटमध्ये गेलो, तुला माहिती आहे मी काय खरेदी केलं? सम रेड शायनी ॲपल्स, मी काही चमकदार ॲपल्स घेतले लाल कलरचे. अ बिग लफ ऑफ ब्रेड, आणि मी काय घेतलं आहे? ब्रेडची लादीही, पावची लादीही घेतली आहे. बिग मोठी पावची लादी घेतली आहे. मी काय घेऊन आलो आहे? दॅट्स व्हॉट आय गॉट. मी काय घेऊन आलो? अशा प्रकारची पोएम आहे. थर्ड नंबरचा चाइल्ड जो म्हणतोय, काय म्हणतोय बघा. परत ते सगळे जशाल तसे वाक्य येणार आणि शेवटी त्यांनी काय आणलंय हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लॉफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल, दॅट्स व्हॉट आय गॉट. तर हा मुलगा काय म्हणतोय? मी मार्केटमध्ये गेलो, तुला माहिती मी काय खरेदी केलं? मी चमकदार लाल कलरचे ॲपल्स आणले, पावची लादी आणली, बिग मोठी पावची लादी आणली, आणि काय आणलं? पॅक ऑफ कलर पेन्सिल, मी एक रंगीत पेन्सिलचा पॅक आणला. दॅट्स व्हॉट आय गॉट. मी काय घेऊन आलो? अशा प्रकारची पोएम आहे. आता चाइल्ड 4. आता तुम्हाला लक्षात आलंय 1, 2, 3 नंबरचे चाइल्ड जे आहेत, मुलं आहेत, त्यांनी काय काय आणलं आणि त्यांनी कशा प्रकारचे हे वाक्य बोलले आहेत लक्षात आले. त्यावरून तुम्हाला 4 नंबरच्या चाइल्डने काय आणलंय हे तुम्हाला इथं या ठिकाणी अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लावर्स, अ बंच ऑफ बिग बनानाज, अ बिग जार ऑफ हनी. त्यानंतर खाली दिलेला आहे अ पेअर ऑफ ब्ल्यू बँगल्स, सम ज्युसी राईप मँगोज, अ पॅक ऑफ लिक्विड सोप, अ सॅक ऑफ ग्रॅम फ्लॉवर्स. तर या प्रकारचे वाक्य तुम्ही शेवटी टाकून या अशा प्रकारचे हे वाक्य तुम्ही हे पोएम बनवू शकता. शेवटचा चाइल्ड नंबर 4 मी एक बनवून दाखवते, तुम्ही बाकीच्या बनवायचे. हे वाक्य जशाला तसे येणार आहे बघा. 3 नंबरच्या चाइल्डमध्ये जे वाक्य आहेत ते सर्व घ्यायचे आहेत, आणि शेवटी आपल्याला जे तुम्ही काय आवडले, तुम्हाला त्यातलं काय घ्यायचं आहे हे तुम्ही ते वाक्य तिथं टाकू शकता. पहा, 4 नंबरचं चाइल्ड काय म्हणतं. आय वेंट टू द मार्केट, डू यू नो व्हॉट आय बॉट? सम रेड शायनी ॲपल्स, अ बिग लॉफ ऑफ ब्रेड, अ पॅक ऑफ कलर पेन्सिल. आता नंबर 1चं टाकू आपण, अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स, दॅट्स व्हॉट आय गॉट. आले लक्षात तुम्हाला? आता 4 नंबरची शेवटची लाईन कोणती घेतली? अ स्ट्रिंग ऑफ व्हाईट फ्लॉवर्स, आणि शेवटी लिहिलं दॅट्स व्हॉट आय गॉट. मी काय घेऊन आलो आहे. आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारचे हे वाक्य तुम्हाला तिथं लिहायचे. आले लक्षात? तर हे आता तुम्ही अ बंच ऑफ बिग बनानाज हे सुद्धा वाक्य तुम्ही चाइल्ड 5 नंबरच्या ठिकाणी टाकू शकता. नंतर अ बिग जार ऑफ हनी हे 6 नंबरचा चाइल्ड बोलतोय. 7, 8, 9, 10 अशा प्रकारचे 10 चाइल्ड्स तुम्ही
या ठिकाणी काय काय आणतात मार्केटमधून हे तुम्ही लिहू शकता. तर लक्षात आलंय. तर पहा, लुक ॲट द पिक्चर अँड वर्ड्स. खाली जो क्वेश्चन आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड वर्ड्स, यूज देम टू ॲड मोर लाईन्स टू द पोएम. यू मे अल्सो मेक अप मोर लाईन्स ऑन युअर ओन. तुम्ही काय करायचं आहे, अशा प्रकारचे मी जसं सांगितलं आहे तसा 10 चाइल्ड जे काय काय आणतात, काय काय कसे कसे वाक्य बनवले तशा प्रकारचे तुम्ही वाक्य बनवून ही पोयम 10 चाइल्डनी कंप्लीट करू शकता. 10 चाइल्ड आले पाहिजेत त्या ठिकाणी. आले लक्षात. तर प्रयत्न करायचा आहे. याच्या पुढचं लिहायचं 5-6 पर्यंत जरी लिहिलं तरी तुम्ही प्रयत्न केला असं मी समजेल. ओके, 10 पर्यंत केलं तर एकदम चांगली गोष्ट आहे. पण लक्षात आले तुम्हाला. पोयम अगोदर वाचायची आहे, कशा प्रकारे लिहिलेत वाक्य तशाच प्रकारचे वाक्य 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या ठिकाणी तुम्ही चाइल्डचे लिहू शकता. आले लक्षात. तर आपण इथंच थांबू.